नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हुतात्मा साखर कारखान्यात गैरव्यवहाराचा आरोप, नायकवडी कुटुंबातच संघर्ष, सभासदांचे आंदोलन तीव्र. सांगली जिल्ह्यातील हुतात्मा साखर कारखाना सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकेकाळी देशात उच्चांकी साखर उतारा आणि उसाला सर्वाधिक दर देणारा हा कारखाना आता गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे चर्चेत आलाय. विशेष म्हणजे हे आरोप दुसऱ्या कुणाकडून नाही तर स्वतः नायकवडी कुटुंबियांकडूनच करण्यात आले आहेत. हुतात्मा साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्यावर साखर चोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अण्णांचे ज्येष्ठ सुपुत्र किरण नायकवडी तसेच गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी साखर संचालकांकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकत कारखान्याचे एक गोडाऊन सील केलं. तसेच साखर भरलेले 5 ट्रकही जप्त करण्यात आले. काही गोडाऊनमध्ये नोंद नसलेली साखर पोतीही आढळल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणामुळे संतप्त झालेले सभासद आणि शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. नायकवडी कुटुंबियांकडूनच होत असलेल्या आरोपांमुळे कारखान्याच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारखान्यावर सुमारे 450 कोटी रुपयांचं कर्ज झाल्याचा आरोप करत ते तातडीने फेडावे, अन्यथा आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे. तसेच कामगारांचा बोनस 40% 8% घसरल्याचाही आरोप करण्यात येत आहे. गेल्या 5 दिवसापासून अध्यक्ष वैभव नायकवडी आंदोलनाकडे फिरकले नसल्यामुळे संताप अधिक वाढला आहे. एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेला हुतात्मा साखर कारखाना आता आरोप आणि आंदोलनाच्या कचाट्यात सापडला आहे. या प्रकरणात पुढे काय घडामोडी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.